पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपादक जगो संत. वाचक कीर्ती पटेकर. भाग पहिला. तो मीच तर नव्हे ना. माझे आजोबा मालोजीराव हे होत. त्यांचा एक धाकटा बंधू होता. तो 14-15 वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ 24 वर्षांनी परत आला. त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी ही जिवंत होती. आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा तिने आग्रह धरला. त्याचप्रमाणे मालोजीरावांनीही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण साधू महाराज काही ऐकत नाही. हे पाहून त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा, इतकी वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही. तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या. मला काही तुम्ही आग्रह करू नका. त्यावर मालोजीरावांनी यावर आपली काही हरकत नाही असे सांगितले. पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही. त्याचं काय? त्यावर साधूबुवांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली. ती अशी: हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे, तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून? हे गोसावी बैरागी लोक फार चिटकी असतात. काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घरावर इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही हे कशावरून? तेव्हा हा गोसावी जातो आहे तर जाऊ दे, उगाच त्याला आग्रह करू नकोस. असे म्हटल्यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तेच साधूबुवा पुन्हा घरी आले. पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झाले होते. तरीसुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली. त्यावेळी बुवांनी सांगितले की दादा, माझे अवतारकार्य आता संपत आले आहे. आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे. त्यामुळे आपण बांधवांची भेट होणार नाही. तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस. आता जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे. ते असे की आपल्या 3ऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या 3ऱ्या पिढीचा उद्धार करील असा संदेश देऊन ते साधूबुवा बंधूंचा निरोप घेऊन गेले ते कायमचेच. तेव्हा माझ्या मनाला कधीकधी असा विचार येतो की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे. त्यामुळे त्या साधूबुवांच्या वचनाप्रमाणे आमच्या 3ऱ्या पिढीचा उद्धारकर्ता पुरुष तो मीच तर नव्हे ना. भाग दुसरा. मूळ नक्षत्रावर जन्मलो. पूर्व आयुष्यातील घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो. माझे बालपण दृष्टीपुढे उभे राहते. मला 60 वर्ष झाली असे म्हणतात, पण मी केव्हा जन्मलो हे मला माहीत नाही. याचा काही पुरावा नाही. माझी कुणीच जन्मतारीख लिहून ठेवली नाही. माझ्या आईबापांना त्याचे काही महत्त्व वाटले नाही. पोरगा जन्माला त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसली लक्षात ठेवायची असे माझ्या आईवडिलांना वाटले असावे. माझी पत्रिका केलेली नाही, परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते. ते माझ्या भविष्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत. त्यांच्या एकंदर व्यवस्थित नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली तीच खरी असली पाहिजे. मी जन्मलो त्यावेळी वडील 7व्या पायोनियर पलटणीत होते. माझे बाप कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्य भारतात मऊ येथे होते.
माझ्याबद्दल बालपणी जे बोलणे चालले त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म 12च्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्मलो. ज्योतिषाने सांगितले की हा पोरगा आईच्या मुळावर आला, त्याची आई मरणार. बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही, पण त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागली. पोर वाईट म्हणून सारेजण माझी हेटाळणी करत. लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की मलाच आश्चर्य वाटते. 12 वर्षाचा होईपर्यंत लंगोटीशिवाय मी काही नेसलो नाही. लोकांची लाकूड फोडून देण्यासाठी घरोघर फिरायचा मला नाद होता. आई वारल्यावर आत्याने माझे संगोपन केले. 6 महिने मी मळ्याचेही काम केले. वानरासारखी झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती. कांबळे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो. ते झाड आमच्या घरापुढे होते. खाली उकिरडा होता. झाडावरून मी उतरत नसे. त्या उकिरड्यावर उडी घ्यायचो. मग ती सगळी राख माझ्या अंगावर उडे. यावेळी गावात प्लेग होता. लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे, एवढे लोक प्लेगने मरतात, हा का मरत नाही? माझ्या आत्याला ते बोलणे खपत नसे. पोराला कोणी बोलू नये म्हणून ती सर्वांना सक्त ताकीद होती. माझ्या लहानपणी आई वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला. या पोराच्या हातून काही होणार नाही, याचे काही होणार नाही असे सर्व म्हणायचे. त्यातली माणसे आज हयात नाहीत. त्याचे मला वाईट वाटते. आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता. गुरे वळण्याचे मी काम केले. मी कदाचित गुराखीही झालो असतो, पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचे कामही करू नये. सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडिलांना वाटे. मी या स्थितीत आलो कारण माझ्या उपजत काहीतरी होते असे कुणी समजू नये. प्रयत्नाने आणि कष्टाने मी वर चढलो. माझे वडील कबीरपंथी साधू होते. ते विद्याव्यासंगी होते. त्यांच्या घरात धर्मासण अथवा विद्यासण म्हणावे लागेल. मी 10-12 वर्षाचा असताना रामायण भारतादी ग्रंथाचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले. ते मोठे धर्मनिष्ठ होते. शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा त्यांच्याकडे हट्ट घेतला. तू शाळेत जा म्हणतेस, पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग, असे मी विचारले. आत्या बिचारी काय सांगणार, पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्यांचे उत्तर मला मिळाले. द्रोण ब्राह्मण होता, तरी तो मोठा योद्धा झाला. आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस, असे ते मला म्हणत. त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला.